लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 370 पार खासदारांचा नारा दिलेला आहे। याचा अर्थ संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। त्याचबरोबर लोकशाही संपुष्टात आणून विरोधी पक्षांनाही संपवण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रात तर मराठा समाज आणि ओबीसी मध्ये भांडणं लावली आहेत। हे सर्व मनुवादी कारस्थान आहे। या निवडणुकीमध्ये विजयाची खात्री नसल्याने त्यांच्याकडून पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे। देशातील लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी लोकांनीच ही निवडणूक हाती घेण्याची गरज आहे। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला देखील बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पक्षाला डिमोरलाइज करायचं आणि असं वातावरण करायचं की आता विरोधी पक्षात काही राहिलं नाही, हा प्रयत्न आहे। पण माझं नम्र त्या ठिकाणी जनतेला आव्हान आहे, विनंती आहे की समजा आम्ही राजकीय पक्षांचे काही चुका झाल्या, सगळे आम्ही इथे बसलेलो, त्याची शिक्षा भारताच्या जनतेला, भारताच्या भावी पिढ्यांना देऊ नये। त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे आणि संविधान वाचवायची आपण प्रण केला पाहिजे, तरच खरं यशस्वी